शिवसेना आमदार पात्रतेवर आज महानिकाल। विधानसभा अध्यक्ष विधान भवनामध्ये दुपारी 4:30 वाजता निकाल वाचन करणार। आमदार अपात्रतेचा निकाल लाईव्ह पाहता येणार। पक्ष आम्हीच, चिन्ह आणि बहुमत आमच्याकडे, मेरिटवर निकाल आमच्या बाजूने द्या। आमदार अपात्रतेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। निर्णयात त्रुटी राहणार नाही, सर्वांना न्याय मिळणार। निर्णय बेंचमार्क ठरणार असेल। आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट। नार्वेकर आणि शिंदेंच्या भेटीत मॅच फिक्सिंग निर्णय दिल्लीतून झालाय। आज शिक्कामोर्तब होणार। संजय राऊतांचा आरोप। तर सरकार टिकवण्यासाठी मॅच फिक्सिंग झालंय का, आदित्य ठाकरेंचाही सवाल। मॅच फिक्सिंग असती तर अध्यक्ष दिवसा भेटायला आले असते का? सीएम राहिलेला माणूस असं बोलतो, हे राज्याचं दुर्दैव। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। आमदार अपात्रतेच्या निकालाआधी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर खलबत। तर काल रात्रीही वर्षा निवासस्थानी शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चा। शिंदे गटाच्या मुंबईतील सर्व आमदारांना बाळासाहेब भवनामध्ये एकत्र बोलावलं। बाळासाहेब भवनातून आमदार विधान भवनात जाणार। निकालानंतर शिंदे गटाची पत्रकार परिषद। दोन दिवस आधीच निकाल ठरला, आम्ही अपात्र होणार, शिंदेंच्याच आमदारांनी सांगितलं। वैभव नाईकांचा दावा। शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार की ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र होणार? आजच्या निकालातून स्पष्ट होणार। राजकीय पक्ष कोणत्या गटाचा, याबाबत विधानसभा अध्यक्ष आज निकाल देणार की नाही, याकडे सगळ्यांचं लक्ष। कोण कुणाला गाडेल हे वेळ आल्यावरच कळेल। अब्दुल सत्तार यांची टीका। तर आमची बाजू सत्याची, वेळ काढूपणा आम्ही नाही तर त्यांनीच केला। दीपक केसरकरांचा ठाकरे गटावर पलटवार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करावंच लागेल। आमदार अपात्रतेवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यावरील 203 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू। लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध। लिलाव ऑनलाईन पद्धतीने होणार। पुणे, कोल्हापूर आणि नागपूर विद्यापीठातील सीईटी विभागाचा गलथान कारभार समोर। पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला। काँग्रेस नेते सुनील केदार यांची जेलमधून सुटका। केदार यांचं जोरदार स्वागत। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात केदारांना दिलासा। समीर वानखेडेंना 15 फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाचा दिलासा कायम। कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी वानखेडेंवर तपासादरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप। सीबीआय तर्फे एसजी बाजू मांडणार।